गाडीमध्ये कोण होतं, कोण कुठे उतरलं, कसं उतरलं किंवा त्यांचे कॉल रेकॉर्ड हे सगळे आमच्यापर्यंत यावे. मला हे पाहायचंय. आणि आमचा म्हणजे पूर्ण संशय आहे की गाडीतला ड्रायव्हर 100% बदलला गेलेला आहे. आणि ती जी गाडीची ऑनर आहे तिला आतापर्यंत का अटक झाली नाही? आज कोण आहे ओनर? ऑनर गौतमी पाटील आहे. आम्ही त्या नंबर प्लेटवरून सगळं चौकशी केलेली आहे. ती आहे, तिला आतापर्यंत का अटक झाली नाही? आपलं प्रशासन एवढं थंड आहे का? आली पाहिजे ती इथपर्यंत. आज आमचा जीव काय सामान्य लोक आहे, तुम्ही कसंही करता का? तुम्हाला जर गाडीचं ड्रायव्हर लायसन भेटलं, आमचा जीव मारण्याचं पण लायसन भेटलं का तुम्हाला? आज माझा नवरा सकाळी 5 वाजता जाऊन तिथं उभा राहतो आमच्या सगळ्यांचं पोट भरण्यासाठी, कुटुंबासाठी. आणि ह्यांचं काय हे असं चाललेलं आहे? हे एवढं का सहज घेतलं या लोकांनी? मला हे प्रशासनाने बी आणि ह्या बाईनी बी, म्हणजे एक माणुसकी नावाची काही गोष्ट असते का नाही? आज आपल्या गाडीने माणूस ठोकलाय. पोलिसांना आम्ही फक्त एकच मागणी केली की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवा. पोलिसांनी आम्हाला परवापासून म्हणते आम्ही शोधतोय. आता आम्ही आलोय. आम्ही त्या पोलीस काल हॉस्पिटलला आलते, ते म्हणले उद्या 11 वाजता तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवतो. पण आता आम्ही इथं आलोय का तरी ते म्हणते की सीसीटीव्ही फुटेज अजून भेटली नाहीये, आमचा तपास चालू आहे. पोलिसांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही याच्यामध्ये. जो काही खर्च आहे तो आताही आम्ही आमचा करतोय. संशयित आमचा संशय असा आहे की गाडी मालकीनही त्या गाडीत होत्या, पण त्याही अजून समोर आलेल्या नाहीये. पूर्णपणे आम्ही आरोप करतोय त्यावर आणि त्यांनाही या सगळ्यात ओढलं जावं. आणि आम्हाला आता सध्या मदतीची मागणी नाहीये. आता सध्या आम्हाला फक्त न्याय हवाय. मदत तर आम्ही घेणारच आहोत, ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे आम्हाला मिळेलच.